नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला सोललेल्या हरभऱ्यांच्या डाळीची आमटी कशी करतात हे दाखवणार आहे। त्यासाठी पाव किलो हरभरे घेऊन ते स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। रात्रभर भिजत ठेवलेले हरभरे सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून मी ते आता सोलून घेत आहे। अशा प्रकारे सर्व हरभरे मी सोलून घेत आहे। हरभऱ्याच्या आमटीसाठी आता आपण वाटण तयार करायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी एक नारळ मी किसून घेत आहे। एक नारळ किसून झाल्यानंतर ह्या वाटपाच्या भाजणीसाठी 2 मीडियम साईज कांदे सोलून उभे चिरून घेतलेले आहेत, 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे। हे खोबरं भाजण्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर चिरलेलं आलं आणि लसूण घालून आलं आणि लसूण तेलामध्ये परतून घेते। आलं आणि लसूण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून तोही परतून घेत आहे। कांदा सोनेरी रंगावर आल्यावर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं आहे ते घालून तेही कांद्याबरोबर परतून घेत आहे। कांदा आणि खोबरं छानपैकी भाजलेले आहेत, तर मी आता गॅस बंद करून कढई खाली थंड करण्यासाठी ठेवून देते। थंड झालेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे।
अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी भाजलेलं खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण हरभऱ्याची आमटी करायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. या गरम झालेल्या तेलामध्ये फोडणीसाठी 1 मोठा चिरलेला कांदा घालत आहे. गॅसची आच मंद ठेवून कांदा गुलाबी होईपर्यंत भाजत ठेवलेला आहे. फोडणीचा कांदा गुलाबी होईपर्यंत सोललेल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये 1 चमचा मालवणी गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, एक चमचा आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घालत आहे. आणि चवीपुरतं मीठ घालत आहे. कांदा गुलाबी झाल्यावर त्याच्यामध्ये सोललेली हरभऱ्याची डाळ व इतर मसाले घालत आहे. आणि आता हे सर्व मी छानपैकी परतून घेत आहे. हरभऱ्याची डाळ मसाल्यांबरोबर छानपैकी परतून झाल्यावर त्यामध्ये मी 2 ग्लास गरम पाणी घालत आहे. यामधील पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. आमटीला छानपैकी उकळी आलेली आहे. तर ह्या आमटीमध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालत आहे. ह्या आमटीतील डाळ शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण मी बाजूला करत आहे. आमटी मी ढवळून घेत आहे.
आमटीतील डाळ शिजली की नाही ती बघण्यासाठी थोडी डाळ मी स्पॅक्युलामध्ये घेतलेली आहे आणि बोटाच्या सहाय्याने दाबली असता ही डाळ पटकन फुटली. ह्याचा अर्थ आपली आमटीतील डाळ छानपैकी शिजलेली आहे. जर ही डाळ शिजली नसेल तर थोडा वेळ अजून शिजत ठेवावी. ह्या सोललेल्या हरभऱ्याच्या आमटीमध्ये मी आता 4 मोठे चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप घालत आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप घालून मी आमटी छानपैकी ढवळून घेत आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप घातल्यानंतर ही आमटी व्यवस्थित शिजण्यासाठी पुन्हा कढईवर मी झाकण लावून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करून आमटी पुन्हा ढवळून घेत आहे. चिकनपेक्षाही भारी अशी सोललेल्या हरभऱ्यांच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. अप्रतिम आणि उत्कृष्ट अशी आमटी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.